प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या धोरणाविरोधात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा निर्णय घेतलाय। ठाण्यातील जिल्हा परिषद शिक्षक येत्या 25 सप्टेंबरला सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत। राज्यातील खासगी आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात शैक्षणिक शुल्क 5 पट आकारण्यात आले। या शुल्क आकारणीला स्थगिती देण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराचा विकास म्हाडाकडून काढून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून पुनर्विकास म्हाडाकडून राबवला जात असून याबाबत शासन निर्णयही जाहीर झाला होता। मुंबईतील इमारती आणि जुन्या इमारतींचा विकास रखडल्यानं क्रेडा आणि MCHI या विकासकांच्या संघटनेनं पुढाकार घेतलाय। या संदर्भात बीकेसी इथं पुनर्विकासासाठी पहिलं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव करण्यात आलाय। गणेश मंडळानं आयोजित केलेल्या या लिलावात 2,65,00,000ची विक्री झाली आहे। परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची भेट घेतली। यावेळी त्यांनी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली असून जरांगेंना तब्येतीची काळजी घेण्यास सांगितलंय। वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी समोरासमोर आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यामुळे वडीगोद्रीत पोलिसांचा बंदोबस्त वाढवलाय, तसंच उपोषण स्थळाकडे जाण्याचा मार्ग देखील बदलण्यात आलाय। मराठा समाजाकडून मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज परभणी बंदची हाक देण्यात आली। सरकार दखल घेत नसल्याचा आरोप मराठा समाजानं केलाय। तसंच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत व्यापारी आणि नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन दिलंय। माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे। इंडिया आघाडी त्यासोबतच इतर राजकीय विषयांवर या भेटीत चर्चा होणार आहे। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज बोहळमध्ये पोहोचणार आहे। दुपारी सावतामाळी महाराजांचं दर्शन घेऊन दुचाकी रॅली काढणार असून नंतर लाडक्या बहिणींशी संवाद साधतील। राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं अधिकाधिक वैद्यकीय अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर महाविद्यालय सुरू करण्याचं आवाहन वैद्यकीय महाविद्यालयांना केलंय। तसंच जागा वाढवण्यासाठी प्रक्रिया देखील सुरू केली आहे। साताऱ्यात शिक्षक बँकेच्या शतक महोत्सव कार्यक्रमाला शरद पवार प्रमुख उपस्थिती लावणार आहेत। 21 ऑक्टोबर 1924 रोजी स्थापन झालेली प्राथमिक शिक्षक बँकेला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। खड्ड्यांच्या मुद्द्यावरून नितीन गडकरींनी सरकारची खरडपट्टी काढली आहे। खड्डे न बुजवल्यास पुणे मुंबई आणि पुणे नगर महामार्ग केंद्राच्या ताब्यात घेऊ असा इशारा नितीन गडकरी यांनी सरकारला दिलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।